हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। सर्वात आधी तर आज दसरा आहे, तर दसऱ्यांची खूप 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 शुभेच्छा। आणि आम्ही राहतो चायनामध्ये। माझं नाव स्वाती आहे। मी रोज शॉर्ट्स टाकते जे हिंदीमध्ये असतात, पण आज दसरा आहे सो विचार केला मस्त मराठीमध्ये व्लॉग करूया आणि चायनामध्ये बनवूया पुरणपोळी। याच्या आधीही मी पुरणपोळी खूप वेळा बनवली आहे, कधी कधी छान झाली आहे, कधी कधी फसली सुद्धा आहे। तर मस्त पुरणपोळी बनवूया आज आणि आमटी सुद्धा बनवूया, त्यासोबत दूध जे असतं आणि थोडंसं पुलाव सुद्धा आपण बनवूया। तर चला स्टार्ट करूया। आणि त्याच्या आधी अगर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग नक्की पूर्ण पहा। तर चला स्टार्ट करूया। मी डाळ शिजत घातली होती, 2 शिट्या मारल्या मी हिला। डाळ शिजत घेतलेली आहे, तर मी काय करते मिक्सरमध्येच वाटून घेते, कारण माझ्याकडे ते जे किसायचं असतं ना ते नाही आणि चायनामध्ये मी सर्च केलं तसं काही ते भेटत नाही। तर हे मला सोपं सुद्धा वाटतं। मी हे यूट्यूबवरतीच पाहिलं होतं असं एक प्रोसेस। डाळ मी मस्त शिजवून घेतलेली आहे आणि आता मी तिला मिक्सरमध्ये वाटून घेते। झालेली आहे मस्त एकदम फाईन। ह्यामध्ये डाळ नसली पाहिजे, एकदम पीठ झालं पाहिजे त्या डाळीचं, तरच तुमची पुरणपोळी छान होईल, ना तर ते कसं पाटेल आणि ते मग छान नाही लागत। आणि गुळ मी घेतलाय, मी काळा गुळ घेतलाय, मला हे जास्त आवडतं व्हाईट गुळपेक्षा। याची टेस्ट छान येते, हे नक्की टाका तुम्ही आणि असेल तर। आणि मी आणलंय सुंठ, हे डीमार्टचं सुंठ आहे आणि जायफळ माझ्याकडे नाहीये, पण मी बघते आहे का। ठीक आहे, तर हे झालेलं आहे। खूप खरं सांगू ना, खूप सोपी पद्धत आहे। असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं ना तर आपल्याला एक्स्ट्रा भांडी सुद्धा होत नाही आणि सगळे झंझट नाही होत। फटाफट असं मी वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण परतून घेऊया मस्तपैकी। सुरुवात करूया पुरण बनवण्यासाठी। माझं किचन थोडं खाली आहे, तर थोडं मला कॅमेरा सेट करायला जागा भेटत नाही, पण ठीक आहे तुम्ही इथे बघू शकता। आता तूप टाकते, गुळ टाकते आधी, म्हणजे ते गुळ आधी वितळून जाईल। गुळ मस्त वितळलेला आहे, आता मी हे पुरण आहे ना ते टाकते। सांभाळून करायचं ना, तर ते गुळाचे चटके आहेत ना खूप जोरात बसतात। गार्गी आणि तिचे बाबा बाहेर गेले, मला फटाफट करावा लागणार आहे। खरं म्हणजे मी सकाळीच लवकरच उठले होते, पण मी उठली तशी तीही सुद्धा उठली, असं म्हणजे लवकर उठली तर तीही लवकर उठून जाते, तर ते प्रॉब्लेम झाले। आता 2 जण बाहेर गेले आहेत। तुम्ही माझे नक्की ब्लॉग्स बघा, खूप छान छान असं दाखवणार आहे चायनामध्ये। उद्या सुद्धा आम्ही बाहेर जाणार आहे, त्याचा ब्लॉग नक्कीच लवकर येईल। मस्त असं कलर आलाय बघू शकता, म्हणून मी काळा गुळ टाकते, कारण मला हा जो कलर आहे ना तो मला खूपच आवडतो। आता मी याच्यामध्ये मस्त असं सुकून द्यायचं, जास्त पातळ नाही ठेवायचं, असं पडतंय म्हणजे झालं नाही अजून, मग त्याने कसं ते लाटायला आपल्याला होत नाही। आता एवढं झालं, आता मी मस्त 1 चमचा भरून सुंठ टाकते आणि वेलची पावडर टाकते। आता तिथे माझं पुरण होतंय, तोपर्यंत मस्त पीठ मळून घेऊया, नाहीतर गाडगी येईल। तर पिठामध्ये मी गव्हाचं पीठच घेतलंय, खूप जण मैदा सुद्धा घेतात, पण मी गव्हाचं पीठच घेते कारण ते मला बरं पडतं। तर मीठ टाकूया, तूप टाकूया आणि मळून घेऊया मस्तपैकी। माझे खूप सारे फ्रेंड्स आहेत जे कर्नाटकावरून आहेत, त्यांच्याकडून बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे। ते लोक असे मस्त असे पेपर असतं ते पुरणपोळी बनवायचं, त्यावरती ते लोक बनवतात, खूपच छान लागते। माझी फ्रेंड आहे, तिची मम्मी बनवते, खूपच सुरेख अशी बनवते ती सुद्धा। आणि खानदेश तिथेही मस्त पुरणपोळी बनवल्या जातात मोठ्या मोठ्या, पण आमच्या इकडे आम्ही कोकणातले आहोत, तर आमच्या इथे असेच पुरणपोळी बनवल्या जातात, गव्हाच्या पिठाचेच आम्ही पुरणपोळी बनवतो। पण याचं पीठ आहे ना ते एकदम सॉफ्ट असलं पाहिजे, तरच पुरणपोळी एकदम मऊ मऊ होतात। मस्त तेल आणि खूप मळून वगैरे घ्यायचं आहे, याला सॉफ्ट असं असलं पाहिजे एकदम, जास्त पाणी आणि जास्त थोडंसं काही लोक असे ना पीठ मळून झाल्यानंतर त्याला असं पाण्यात पण भिजवून ठेवतात, ते मी आता नाही करणार आहे, कारण आता गार्गी आली तर खूप प्रॉब्लेम होणार आहे, ते मला काहीच करून देणार नाही। तर फटाफट इथे पुरणपोळीचं पीठ मी मळून घेते। आता तुम्हाला हे असं मळायचं आहे बघा, एकदम असं मऊ मऊ असलं पाहिजे। तेल टाकून मस्त तूप टाका, तेल टाका आणि मस्त असं मळून घ्या। जर हे कडक झालं ना मग तुमची पुरणपोळी बिलकुल पण चांगली नाही बनणार आणि फुगणार सुद्धा नाही। लास्ट टाइम मी बनवले होते तेव्हा मी फटाफट असं घाईमध्ये केलं, तर काय झालं म्हणजे पुरण आहे ना ते पातळ झालं आणि हे कडक झालं। तर ते जेव्हा मी लाटत होते तर एक साईडला पुरण जाते, एक साईडला पीठ जाते। गार्गी आली आहे, फटाफट आमटी बनवून टाकते। आमटी डाळ असते ना ती उकडलेली, तिचं पाणी असतं ना त्याच्यानेच आमटी बनवायची असते, खूप सोपी पद्धत आहे। तर सर्वात आधी तेल टाकूया, त्यामध्ये जिरे मोहरी, राई टाकूया, राई, कढीपत्ता टाकायचा आहे त्यामध्ये आणि साईडला व्हायचं आहे। मी वाटण बनवलं, यामध्ये टोमॅटो, खोबरा आणि कांदा आहे, बस सिंपलचं एक आहे। हळद टाकायची आहे, तर जो वापरला आहे तो कच्चा मसाला आहे, फक्त मी मिक्सरमध्ये वाटून घेतलाय, सिंपलची रेसिपी, बाकी काही एकदम आहे नाही। पीठ टाकून ठेवूया, थोडंसं तिखट टाकूया, कारण पुरणपोळी तर गोड असणार आहे, मग थोडंसं तिखट आमटी येईल। थोडंसं गरम मसाला,
डाळीचं पाणी जो होता ना तो आपण नाही टाकणार आहे. बाकी यात थोडीशी डाळ असते आतमध्ये आणि फक्त पाणी. कोथिंबीर इथे टाकते आणि जोपर्यंत उकळते तोपर्यंत पुरणपोळी बनवून घेऊया फटाफट. तर छान एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तर पूर्ण सील झालं पाहिजे, नाही तर चपाती फाटणार नक्कीच. खानदेशी पुरणपोळी बनत आहे वाटतं. खूपच मोठीशी बनते. ठीक आहे, खानदेशी पुरणपोळी बनते माझी. तवा गरम झाला, माझी पुरणपोळी याची फुगलेली आहे टुंब. तर फायनली माझं झालं आहे रेडी करून. खूप टाइम लागला, तुम्हाला दिसतात आहे. पुलाव सुद्धा छान झाला आहे. मी नेक्स्ट टाइम नक्कीच ट्राय करेन की मी ह्याचा एक व्हिडिओ टाकू. गाडगी आली म्हणून मला बनवता नाही आलं. इथे मी दूध घेतलं आहे, इथे आमटी आहे आणि इथे माझी पुरणपोळी आहे जी खूपच छान झाली आहे. आणि हे पुलाव आहे. चल ट्राय करूया. दूध नॉर्मल आहे, यामध्ये काही साखर नाही टाकलं कारण पुरणपोळी ऑलरेडी गोड आहे. खूप छान झाली आहे पुरणपोळी. आता आमटीवर ट्राय करूया. आमटी खूप सोपी आहे आणि काही लोक नाही बनवतो, आम्ही बनवतो नक्कीच. ट्राय करूया. आमटी पण खूप छान झाली. खूप सिंपल आहे, 2 मिनटं लागतात, पण नक्की तुम्ही ट्राय करा. पुरणपोळी सोबत ही तिखट आमटी खूप छान लागते. पुलाव ट्राय करूया. हे पण खूप छान आहे. झटपट होणारा हा पुलाव आहे. मी नेक्स्ट नक्कीच ट्राय करेन. मी ह्याचं एक रेसिपी जरूर टाकेन. तर मी हे सगळं संपवते आणि जाता जाता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. तर आजसाठी बस एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.